आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। अमरावतीमध्ये एका नावाचे दोन उमेदवारांमुळे जनतेमध्ये गोंधळ। राजकारणामध्ये निवडून येण्याकरिता सत्ताधारी पक्षाने नवीन डाव आखण्यात आला होता, परंतु तो निष्क्रिय ठरला। दुसऱ्या नावाचे असलेला व्यक्ती बळवंत वानखडे निवडणूकमध्ये उभा करून कुटील डाव खेळण्याचा प्रयत्न आज सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला। परंतु दुसरे अपक्ष उमेदवार म्हणून बळवंत वानखडे नावांनी अर्ज दाखल केलेल्या व्यक्तींनी कर्ज मिळवून देण्याच्या नावावर दाखल अर्ज कराव्यास लावले होते, अशी स्पष्ट भूमिका मांडली। त्यांच्या मनानुसार ते भाजपाचे लोक होते, खर्चलाही मला त्यांनी काही पैसे दिले असे त्या अपक्ष बळवंत वानखेडे या व्यक्तीने आम्हाला सांगितले। सर्वत्र अमरावती जिल्ह्यामध्ये चर्चेला उधाण आलेले बळवंत वानखडे हे शहरातील माता खिडकी की भागातील रहिवासी आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर पत्रकाराशी बोलताना त्यांनी सांगितले की काही दिवसापूर्वी भाजपाची काही लोक माझ्या घरी आले होते। त्यांनी मला उद्योगधंद्यासाठी कर्ज काढून देतो म्हणून माझे कागदपत्र घेतले। सर्व कागदपत्रे सोबत घेऊन मला जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन काही कागदावर माझ्या सह्या घेण्यात आल्या व खर्चासाठी पैसेही दिले आणि निघून गेले। त्यानंतर मला लोकांकडून समजले की मी लोकसभा उमेदवार आहे, म्हणून मी घाबरून गेलो होतो आणि 3 दिवस दुसऱ्या गावी निघून गेलो। शुक्रवारी घरी परत आलो तेव्हा समाजसेवक प्रभाकर वाडसे यांनी समजूत काढली। जेव्हा माझ्या लक्षात आले की आपली फसवणूक झालेली आहे, निवडणूक लढणे हे आपले काम नाही, म्हणून माझी उमेदवारी अर्ज मागे घेतला, असा आरोप मातखिडकी भागातील बळवंत वानखडे नावाचे व्यक्तीने अमरावती लोकसभेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या दोन प्रमुख पक्षात जोरदार लढत रंगणार आहे, परंतु माझ्या नावामुळे काही प्रमाणात मतविभागणी होईल हे लक्षात आले, म्हणून मी निवडणूक रिंगणातून बाहेर पडलो, अशी माहिती त्यांनी दिली। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे।